भारत एक कोट्यावधी स्वप्नांचा देश, एक प्रगल्भ अर्थव्यवस्था आणि एक आर्थिक सामर्थ्यशाली राष्ट्र। पण तुम्ही कधी विचार केलाय का, हे सगळं व्यवस्थित चालवण्यासाठी कोणती ताकद काम करत असते? कोणता तो अदृश्य घटक जो तुमचे पैसे सुरक्षित ठेवतो, तुमच्या कर्जांचे नियमन करतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवतो? नमस्कार, मी ऋतुजा न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकर्षक आणि महत्त्वपूर्ण दुनियेत प्रवेश करणार आहोत। चला तर जाणून घेऊया आजचा स्पेशल रिपोर्ट। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे। आरबीआयची स्थापना आरबीआय कायदा 1934 द्वारे करण्यात आली, जो 1 एप्रिल 1935 रोजी लागू झाला। रिझर्व्ह बँकेकडे चलनी नोटा छापण्याची मक्तेदारी आहे। 1 रुपयाच्या नोटेशिवाय तिला सर्व मूल्यांच्या चलनी नोटा जारी करण्याचा पूर्ण अधिकार आहे। रिझर्व्ह बँकेची दुसरी प्रमुख जबाबदारी म्हणजे भारत सरकार आणि राज्यांना सल्लागार म्हणून ती काम करते। राज्य आणि केंद्र सरकारची सर्व आर्थिक कामे ती करते आणि सरकारला उपयुक्त आर्थिक आणि वित्तीय धोरण शिफारसी देते। ती सरकारच्या सार्वजनिक कर्जांची देखील जबाबदारी घेते। रिझर्व्ह बँक इतर व्यावसायिक बँकांना देखील कामे पुरवते आणि ती इतर बँका त्यांच्या क्लायंटसाठी जी कामे करतात ती सर्व कामे करते। भारतीय रिझर्व्ह बँक त्या देशांच्या व्यावसायिक बँकांना कर्जही पुरवते। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यावसायिक बँकांद्वारे निर्माण होणाऱ्या कर्जांवर देखरेख ठेवते। अर्थव्यवस्थेतील अतिरिक्त पैशांचा प्रवाह व्यवस्थापित करण्यासाठी आरबीआय 2 मार्गांचा वापर करते। जेव्हा आरबीआय ठरवते की कदाचित अर्थव्यवस्थेत पुरेसा पैसा पुरवठा आहे आणि त्यामुळे महागाई होऊ शकते, तेव्हा ती तिच्या चलन विषयक धोरणाद्वारे पैशाचा पुरवठा कडक करते। रिझर्व्ह बँक परकीय चलनांची खरेदी आणि विक्री करते आणि परकीय चलन दर स्थिर ठेवण्यासाठी देशाच्या परकीय चलन निधीचे जतन करते। रिझर्व्ह बँक परकीय चलनांची खरेदी आणि विक्री करते आणि परकीय चलन दर स्थिर ठेवण्यासाठी देशाच्या परकीय चलन निधीचे जतन करते। जेव्हा जेव्हा अर्थव्यवस्थेत परकीय चलनाचा पुरवठा कमी होतो, तेव्हा आरबीआय ते परकीय चलन बाजारात विकते। तसेच रिझर्व्ह बँकेकडे इतर विविध विकासात्मक जबाबदाऱ्या देखील आहेत, जसे की शेतीसाठी कर्ज आयोजित करणे, डेटा गोळा करण्याचा आणि प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करणे, सरकारी सिक्युरिटीज आणि ट्रेड बिल खरेदी करणे आणि विकणे, सरकारला कर्ज देणे, महत्त्वाच्या वस्तूंची विक्री आणि खरेदी करणे इत्यादी। आता पाहूयात सरकारसाठी बँकर म्हणून आरबीआयची भूमिका काय आहे। आरबीआय सरकारसाठी बँकर म्हणून काम करते, ज्यामध्ये ती सरकारच्या वतीने पैसे मिळवणे किंवा देणे आणि सरकारची देवाणघेवाण, पैसे पाठवणे आणि इतर आर्थिक प्रक्रिया करते। तसेच सरकार त्यांचे रोख राखीव निधी आरबीआय बँक खात्यात ठेवते। सरकारला बँकर ज्याप्रमाणे कर्ज देतो, त्याचप्रमाणे आरबीआय सरकारला खर्चापेक्षा उत्पन्नातील तफावत भरून काढण्यासाठी अल्पकालीन कर्ज देते। राज्य सरकारांना देखील अल्पकालीन कर्जही पुरवते। तसेच आरबीआय सरकारच्या बँकर प्रमाणे जनतेचे म्हणजे सरकारचे कर्ज हाताळण्याची जबाबदारी देखील घेते। सर्व नवीन सरकारी कर्ज जारी करण्याचे, व्यवस्थापन करण्याचे, चालू सार्वजनिक कर्जांची सेवा आणि सरकारी सिक्युरिटीज मार्केट राखण्याची जबाबदारी आरबीआयची आहे। एकंदरीत देशातील सर्वोच्च बँक म्हणून आरबीआयची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते। यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।